तर भाऊनो आता डॅममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालेल, त्याच्यावरती व्हिडिओ आणलेला ते भाऊनो. तर आपण व्हिडिओ जे असेल त्या अलर्ट मोशनवरती एका क्लिकमध्ये क्रिएट करणार. त्या भाऊनो सर्व एडिटिंग तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले. जर कोणी चॅनलवरती नवीन आला तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जास्त डेली जातात. तर थोडा वेळ नका होता आपला व्हिडिओ लगेच सुरू करूया. तर भावांनो सिंपली तुम्हाला मोबाईलच्या मेन स्क्रीनवरती यायचं आहे. बघू शकता मित्रांनो मी मोबाईलच्या मेन स्क्रीनवरती आलेलोच आहे भावांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला मोबाईलच्या मेन स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला गुगलच्या साईटला एक लेन्स मिळून जाईल भावांनो. बघू शकता कॅमेराची सिंपली तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची गॅलरी लागेल. त्यानंतर तुम्हाला जे आपण मटेरियलमध्ये दिलेलंच आहे QR कोड सिंपली तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक स्कॅन होऊन जाईल. त्यानंतर अलर्ट मोशन लिंक ह्या नावाच्या ऑप्शनवरती सिंपली क्लिक करायचं आहे. तर भावांनो थोडी प्रोसिजर घेईन. त्यानंतर माझी अलर्ट मोशन ॲप्लिकेशन लागून जाईल. सिंपली भावांनो बघू शकता माझे अलर्ट मोशन ॲप्लिकेशन लागलेलीच आहे. त्यानंतर व्हेरीफाय लिंक इम्पोर्टवरती सिंपली क्लिक करायचं आहे. तर भावांनो बघू शकता इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर माझी थोडी प्रोसिजर घेते. त्यानंतर 100% डाउनलोड होऊ देते याला. त्यानंतर नेक्स्टच्या ऑप्शनवरती सिंपली क्लिक करायचं आहे तुम्हाला. बघू शकता मित्रांनो त्यानंतर असे 2 ऑप्शनवरती त्यानंतर एकदम खालच्या ऑप्शनवरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो जे प्रोजेक्ट असेल सिंपली तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला जे फर्स्ट फोटो आहे बघू शकता फर्स्टवाला सिंपली तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कलर फिल नावाच्या ऑप्शनवरती सिंपली क्लिक करायचं आहे. त्यानंतर इमेज असेल त्याच्यावरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर डॅमोसाठी मी एक फोटो सिलेक्ट करतो भावांनो. फोटोवरती क्लिक करून तुम्हाला प्लसच्या ऑप्शनवरती सिंपली क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या जागी तुमचा फोटो अप्लाय होऊन जाईल भावांनो. त्यानंतर तुम्हाला सेकंड फोटोवरती पण तसंच करायचं आहे. कलर फिलवरती क्लिक करून तुम्हाला गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला फोटो सिलेक्ट करून प्लसवरती क्लिक करायचं आहे. तर भावांनो बघू शकता माझ्या 2 नंबरच्या फोटोवरती झालेलं आहे. त्यानंतर 3 नंबरवरती येऊन तुम्हाला तीच प्रोसिजर डबल फॉलो करायची आहे भावांनो. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मी सेकंड फोटोवरती सिलेक्ट करून कलर फिल नावाच्या ऑप्शनवरती झालेलं आहे भावांनो. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे झालेलं आहे माझा पूर्ण. तर भावांनो मी पूर्ण फोटोवरती अप्लाय करून घेतो. तर भावांनो मी पूर्ण फोटोवरती अप्लाय करून घेतो. तर भावांनो बघू शकता माझी मी पूर्ण फोटोवरती अप्लाय केलेलंच आहे. बघू शकता मित्रांनो एकदम परफेक्टली अप्लाय झालेलं आहे. तुम्हाला बी अशा प्रकारे पूर्ण अप्लाय करायचं आहे. तर भावांनो सिंपली तुम्हाला याला गॅलरीमध्ये डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कोपऱ्यात सेटिंगच्या साईटला बघू शकता मित्रांनो शेअरचं ऑप्शन मिळून जाईल. त्याच्यावरती सिंपली क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं काहीच करायचं नाही. त्यानंतर एक्सपोर्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्याच्यावरती सिंपली क्लिक करायचं आहे. त्यानंतर 100% डाउनलोड झाल्यानंतर तुमचा गॅलरीमध्ये डाउनलोड व्हिडिओ